चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा विनंती असेल दोन्ही संघांना. चला सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो बस बस धन्यवाद. हॅलो चेक धन्यवाद. राहू दे एवढा आवाज. चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर विनंती असेल. पियुष अंशनला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर एका बाजूला आपल्याला प्रतिस्पर्धी संघ निलेश, एक मिनिट एक्स्ट्रा प्लेयर मला नाव माहिती आहेत. पाठवायचं असेल तर अगोदर पाठवून द्या. बॉलिंग टीमचा एक प्लेअर वर पाठवा. वाय प्लस 1 इथे तयार. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते. धावफलकाचा आपण विचार करतो तर एक चेंडू 2 धावा या ठिकाणी एकवटण्याचं काम केलं जाते. निलेश तयार. एक जाव असेल वेट केलं आणि चेंडूला एका धावेच्या दिशेत ढकलण्यामध्ये यश संपादित केलं. जर आपण विचार करतोय निलेशचा तर डावखुरा त्याचा गोलंदाज. पियुषचा जर आपण विचार करतो तर जॉर्ज 11 सारख्या संघामधून तो नाव लौकिक करून आता बदलापूर नगरीमध्ये सध्या पदार्पण करतोय. दोन धावा असतील. दोन धावा असतील. आता सर एकच धाव असेल. डॉट चेंडू असेल. एकच धाव असेल डिक्लेअर झोन मध्ये. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावर धावांचे 6 झाले. धावा 6 झाले. येस व्हाईट बॉल. पंचांचे हात खुले होत आहेत. पंचांना कवायत करण्याची संधी दिली जाते. व्हाईट चेंडू. त्याचा फटका. एक साव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. ती म्हणजे 8 धावा. कॉमेंटेटर म्हटलं की कॉमेंटेटरचा कणा म्हणजे स्कोरर असतो आणि स्कोरर आम्हाला इन ऍक्शन मध्ये दत्ता पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता अक्षय याच्या बॅट मधून
मोठे फटके नक्कीच अपेक्षित आहेत, पण सध्याचा चेंडू डॉट चेंडू असेल. आता त्रिफळाची यष्टी उद्ध्वस्त. पंचांचा इशारा नक्कीच नॉट आउटचा असेल. रोशन गायकवाड असतील ज्याने भल्याभल्यांची वाट लावली. मॅन फ्रॉम बेलवली आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. नो आहे, विकेट आहे आणि एक धाव देखील आहे, पण बॉल देखील काउंट आहे. ना बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली होती म्हणजे 3 चेंडू 10 धावा. इथे फलंदाज झालाय बाद. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादरीकरण केलं जात सूरजच्या माध्यमातून. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर चौथा गडी गारद, तिसरा गडी गारद इथे केलाय. वाईट +1 असेल. जस 12 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. डॉट बॉल असेल. जर आपण विचार करतो चांगली गोलंदाजी, छोटा पॅकेट बाडा धमाका, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. अमित जाधवच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. मित्रांनो थोडस पाठीमागे उभं राहा, नाही तर एक काम करा, बांबूच्या आतमध्ये या आणि बांबू बाहेर ठेवा. रुपेशला आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा सज्ज. एकच धाव असेल. एकच धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. 14 धावा धावफलकावरती. दोन धावा आहेत. 2 धावा आहेत. दोनच धावा असतील.
वाईट आहे. समीकरण बदलत चाललंय. मॅजिक स्टिक साईचरणचा संघाच्या बाजूने पार्ट जड होत चाललाय. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. 17 धावा, 2 धावा. आताचे 2 धावा असतील. समीकरण बदलत्या. 19 धावा धावफलकावरती. पियुषला मी म्हटलं होतं 4 चेंडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पियुष अंचन सारखं वादळ गुंगावत असेल तोपर्यंत 4 चेंडू. जोपर्यंत मात्र मॅजिक स्टिक साईचरण संघ सतत इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पियुष तोपर्यंत मात्र सामन्याला हलक्यात घेऊन चालला नाही. अमित देखील चांगली साथ देत असताना मैदानाच्या आतमध्ये पियुष आपल्याला पाहायला मिळते. अमित कदम इन ऍक्शन मध्ये. नक्कीच 2 धावा. दिनेश दादा सोळसे यांचं देखील इथे आगमन होतं. कमिटीच्या वतीने त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आता मात्र चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव असेल. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि 1 धाव 1 मध्ये नक्कीच यश संपादित केला. धावफलकावरती धावांची नोंद झाली 22 धावा. आताच काय 2 धावा. पियुष अंचनला इथे मात्र लगेच चांगला खेळ सादर करत असताना पियुष अंचनला आपण पाहतो. धावफलकावरती धावांचं नोंद करतोय आपण 24 धावा. डॉट चेंडू. इथे वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अप्रतिम गोलंदाजी करत असताना नक्कीच गोलंदाज आपल्याला योगेश पाहायला मिळतोय. 2 चेंडू 25 धावा. इथून पुढे किती धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल नक्कीच पाहणं गरजेचं आहे. पियुष तयार बॅटिंग साठी, योगेश तयार गोलंदाजी साठी. इथे झालाय फलंदाज झालाय बाद. पियुषला मात्र इथून माघारी परतावं लागतं. पण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज दुर्वे त्यासाठी प्लॅटफॉर्म सेट आहे. इथून मात्र हाणामारीचं षटक शेवटचं षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक असेल, मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला जास्तीत जास्त धावा एकवटण्यासाठी नक्कीच पाहावं लागेल. 3 चेंडू 25 धावा. पहिल्या टप्प्याचा चेंडू आता मात्र झालाय फलंदाज बाद. धावफलकावरती 25 धावांची स्थगिती झाली. हे चेंडूवर जर धावा आल्या असतं तर समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. पियुषचा तो एक डॉट चेंडू, पियुषची ती विकेट.
मनोज दुर्वेचा एक डॉट चेंडू, सलग 3 डॉट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्या 3 चेंडूवर जर 3 धावा एकवटल्या गेल्या असत्या तर समीकरण आता काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. नेवर दिलंय मनोज पांचल तयार. नक्कीच स्टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मनोज पांचाल चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर प्रतिहल्ला चढवलाय. शेवटचा चेंडू तीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 31 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इथून पुढे लगेच सम्राट सीसी कर्णधार आणि A1 आपटेवाडी सीसीचे कर्णधार. टॉस साठी यायचं सम्राट सीसी आणि A1 आपटेवाडी. नक्कीच A1 आपटेवाडी सीसी सेकंड राऊंड मध्ये नक्कीच एक अनोख्या रूपात प्रवेश केला होता कालच्या दिवसामध्ये. नक्कीच आणि आजच्या दिवसामध्ये वेगळी आपल्याला A1 आपटेवाडी पाहायला मिळाली. आज खऱ्या रीत्या A1 परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या वतीने आणि नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. धनेश दादा सोळसे तुम्हाला नक्कीच स्टेजवर आमंत्रित करतोय आणि शैलेश दादा गोरे तुम्हाला देखील स्टेजवरती आमंत्रित करतोय. स्पर्धेच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आशु तयार. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला तर दोन्ही स्टार परफॉर्मर्स एका आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये साईचरणच्या वतीने पियुष आणि आयगवदेवीच्या वतीने आशु. एक धाव एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित केलं गेलं. निशांतदा मांडेलकर तुम्हाला देखील स्टेजवर आम्ही आमंत्रित करतोय. स्पर्धेच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निशांतदा मांडेलकर. हलक्या रीते चेंडू खेळून काढला. एक धाव असेल. धावफलकावरती 3 चेंडू मध्ये 3 धावा एकवटण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं गेलं. निलेश तयार गोलंदाजी साडी. पियुष
इथे चुकी झाली हो, त्याचं नव्हतं करून टाकलं. कारण जर आपण अमितचा विचार केला, हातातला इझी चेंडू होता, 2च्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना त्याला 4ला फिरकी दिली. हेच आठवतं मागची मॅच, हे बघितल्यावर मागची मॅच आठवते. रोहितची ती हाताला गेलेली लागून बाउंड्री आठवते. पण तसंच त्यानंतर कमबॅक मात्र केला होता मॅजेस्टिक साईचरण या संघाने. सात धावा. 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. अप्रतिम फलंदाजी निलेशची. सेन्सिबल क्रिकेट, लो रिक्स हाय रिवॉर्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पण बाय +1 2 धावा. अकरा धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 11 धावा, 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. माफ करा, 5 चेंडू मध्ये 10 धावा. वाईट प्लस +1 आणि धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 12 धावा. मनोज झुर्वेकडून झालेली ती चूक कितपत महागात पडेल. अमित जाधवकडून झालेली चूक कितपत महागात पडेल. निलेश अजून मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना पियुष तयार. डॉट चेंडूची सांगता. 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अठरा चेंडू 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा. रन बॉल जवळजवळ इक्वेशन मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. आशू आशू तयार. अमित देखील. नक्कीच वाईट चेंडू. आता रन बॉल इक्वेशन. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू 18 धावा. कशा प्रकारे आशू फलंदाजी करेल. यस, फलंदाज आशू इथून मात्र माघारी परततोय. 17 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 18 धावा कराव्या लागतील. म्हटलं तर साईचरण संघ पलटवार करण्यामध्ये फार माहिर. गेलेल्या सामन्यात भरपूर वेळा त्याने जिंकवल्यात. पूर्ण संघ एकजुटीने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा बॉलर अमित तयार. एक धाव एकवटण्यामध्ये नक्कीच यश संपादित केला. एक धाव विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. एक डॉट चेंडू नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला सर्व पाहायला मिळेल. त्याचा फटका खेळला. एकच धाव असेल. 3 चेंडू 15 धावा समीकरण असेल. आता गरज असेल ती म्हणजे 15 चेंडू आणि 16 धावांची. 15 चेंडू 16 धावा. उर्वरित या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. एकच धाव एकवटली जात्या. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. 14 चेंडू 15 धावा.
टॅपचा फटका आहे, टॅप शॉट सिलेक्शन आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. अमितला मात्र इथून पुढे विचार करावा लागेल, गोलंदाजी करावा लागेल. दुसऱ्या गोलंदाजा पण विचार करतोय, पंकज मध्ये देखील क्षमता आहे, गोलंदाजी चांगल्यारीत्या करू शकतो. नक्कीच डॉट चेंडू इथून पुढे फेकला जातोय. एक चौकार आल्यानंतर पुढील चेंडू डॉट चांगल्यारीत्या कमबॅक केलाय. 20 धाव फलकावरती नोंद, 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 20 धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. समीकरण आता मात्र बदललं. कधी या बाजूने पार्ट जड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं, एका बाजूला साईचरण संघाचा पार्ट जड होता, तर कधी शिवमित या संघाचा पार्ट जड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही सामना बॅलन्स आहे, कोण जिंकेल कोण हरेल सांगू शकत नाहीये, कारण म्हणतात क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉट्स ऑफ चेंजेस अँड अनसर्टिनिटीज. कधी काय घडेल कधी काय बिघडेल नक्कीच सांगू शकत नाहीये. आताच नो आहे, फक्त नो चेंडू असेल. शैलेश दादा गोरे, तुम्हाला विनंती असेल की तुम्ही स्टेज वरती स्थानापन्न व्हायचं. वावीसावा धाव फलकावरती. एकच धाव असेल. 23 धाव फलकावरती नोंदवला गेला जाता. गरज असेल ती म्हणजे 8 धावांची. हलक्यारित्या पुन्हा एकदा शेळून काढलाय, लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जर आपण विचार करतो उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. समीकरण वारंवार बदलत आहे, सामन्याला कलाडणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते फलंदाजाकडून. पंचवीसावा धाव फलकावरती. पंचवीसावा धाव फलकावरती अद्याप नोंदवला गेला. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय, एका धावेचा प्रयत्न यश यशस्वी, 1 धावा. नक्कीच नक्कीच 3 चौकारासाठी दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. नंदूदादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक 3 चौकारासाठी. अद्याप आपण विचार करतोय 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते अक्षय तयार. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. अप्रतिम खेळी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अक्षयच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी पोहोचवली. बॅटिंग मध्ये तर चांगला परफॉर्मन्स, बॉलिंग मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करतील नक्कीच पाहावं लागेल. चांगला फलका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेचा मानस असेल. यस, 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 उर्वरित 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. रन बॉल पेक्षा कमी इक्वेशन आता मात्र राहिलंय. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. अक्षय तयार. आता सामना पलटलाय, पलट वार केला. अजूनही सामना संपलेला. मॅजिक स्टिक साईचरण संघ ऑस्ट्रेलिया सारखा
जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही शेवटचा सुटकेचा श्वास घेऊ शकत नाही. आता मात्र परत एकदा समीकरण बदललं. समीकरण राहिलं 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. नक्कीच निलेश मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसला, पण त्या 4 धावा नक्कीच बूस्टअप होईल या रनआउट नंतर, कारण रोशनची चांगली फिल्डिंग आपण बाउंड्री लाईनला पाहिली. त्यानंतर चांगला गॅदर देखील अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिला आणि रनआउटची संधी होती आणि संधीचं मात्र इथे सोनं केलं गेलं. पुन्हा एकदा अक्षय तयार. अक्षय टू निलेश. फटका चांगलाय, सामना जिंकलाय. या सामना विजयी ठरलाय तो म्हणजे नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय पुन्हा एकदा निलेश. तर निलेशला इन्व्हाइट करल